नमस्कार, मी विजय घुले. नमस्कार, मी नागनाथ गोगवे, फाउंडेशन स्कूल, परळी, वैजनाथ. हे जे आमचे सर दिसतात, तुम्हाला कमीत कमी 15 वर्ष झाले असतील. नाही नाही, 15 वर्ष नाही, 18 वर्ष झालं इथं मी काम करतोय. बघा, 18 वर्ष झाले इथं काम करतात. तुम्हाला अनुभव जर शाळेचा काय असेल, तुमच्या वैयक्तिक जीवनाचा अनुभव तुम्हाला काय सांगतं? वैयक्तिक जीवनाचा अनुभव असा मला सांगता येईल की मी इथं शाळेमध्ये लागण्याच्या पूर्वी खरं तर मी असा खूप बेरोजगार होतो आणि शाळा जॉईन केल्यानंतर खरंच माझ्या आर्थिक परिस्थितीमध्ये थोडीफार सुधारणा होत. पण मला एक सांगायचं आहे, ही प्रायव्हेट शाळा आहे. हो. मग त्याच्या आर्थिक सुधारणा म्हणजे तुम्ही काही कमवून फुलं का वगैरे वगैरे प्रॉपर्टी काही जमा केली का पोटापुरतं जमा केलं? नाही नाही नाही, बरंचसं काही मी माझ्या सेविंग्स वाढवल्या आहेत आणि तसं पाहायला गेलं तर दुसऱ्या ठिकाणी मी जर नोकरी केली असती तर मला माझ्या आयुष्यामध्ये स्थैर्य लाभलं नसतं. पण या ठिकाणी नोकरी केल्यामुळं खूप चांगले अनुभव आलेले आहेत. शाळेतील इतर सहकारीसुद्धा खूप सहकार्य पूर्ण मदत करतात. आयुष्यातली जडणघडणीमध्ये सुद्धा शाळेतल्या इतर सहकार्याचा सुद्धा खूप मोठा हात आहे. बरं, ते सर्व ठीक आहे, पण शाळेबद्दल तुम्ही काय रिव्ह्यू देऊ शकता शाळेबद्दल? आपल्या फाउंडेशन स्कूल जी परळी वैजनाथमध्ये तसं आहे, पाहायला गेलं तर फाउंडेशन स्कूल ही खऱ्या अर्थानं परळी शहरातील इंग्रजी माध्यमाची खूप मोठी शाळा आहे आणि आमच्या शाळेनं खूप असे चांगले नागरिक दिलेले आहेत, ज्यामध्ये इंजिनियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, सायंटिस्ट आहेत, यशस्वी बिझनेसमॅन्स आहेत. आपल्या आपल्या क्षेत्रामधले आमचे विद्यार्थी खूप मोठ्या पदावर कार्यरत आहेत. याचा मला खरंच खूप असा मनातून आनंद वाटतो, अभिमान वाटतो की मी अशा शाळेमध्ये काम करतो आहे की ज्या ठिकाणचे विद्यार्थी खूप मोठ्या पदावर आहेत. मला वाटतं की ही जी शाळा आहे आपली फाउंडेशन स्कूल, ते शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. तर त्याचा परिणाम ॲडमिशनला पडतो का त्याच्या बेसिक शिक्षणामुळे त्यांना ॲडमिशनमुळे त्यांना फरक नाही, पडतो? नक्कीच तुमचा हा प्रश्न खूप चांगला आहे. दोन्ही कारणं सहज साहजिक आहेत आणि मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळं मी ॲडमिशनचा ग्रोथ खूप चांगला असतो आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे शाळेची खूप शैक्षणिक बाबतीची जी क्वालिटी आहे, शिक्षणाचा जो दर्जा आहे शाळेचा आमचा खूप चांगला आहे आणि हेच आमचा दर्जा सिद्ध करतं आहे की आमचे जे काही विद्यार्थी आहेत ते खूप मोठ्या पदावर कार्यरत आहेत, आपल्या आपल्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल आहेत आणि हे केवळ शाळेच्या उच्च दर्जामुळेच झालेलं आहे. शाळेतील स्टाफ जो आहे, शाळेतले जे शिक्षक वृंद जे आहेत ते अगदी जीव तोडून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडीत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर खूप मेहनत घेतात आणि त्यामुळंच हा विषय सक्सेसपणाचा आहे. मला वाटतं तुम्हाला 18 वर्षाचा अनुभव आहे. हो हो. मला वाटतं मी जवळपास मला 5 वर्ष झालं शाळेत असून मला इतका अनुभव आला आहे शाळेचा की इथं खूप प्रशिक्षित असे क्लास टीचर किंवा क्लास टीचर असे खूप चांगले आहेत. इथला स्टाफ, इथलं मॅनेजमेंट इतकं उत्कृष्ट आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांना रोज त्यांचा घरी होमवर्क देतात. पालकांची मीटिंग घेऊन त्यांना व्यवस्थित त्यांना सांगतात. हो, बरोबर आहे. मार्गदर्शन करतात. हां, पॅरेंट्स मीटिंग होती हां. आहे. पुन्हा आमच्या इकडं गेम टीचर्ससुद्धा खूप चांगले आहेत. त्यातल्या त्यात विशेष नाव घेण्यासारखं म्हणजे आमचे आदरणीय श्री जाधव सर, आदरणीय श्री ओम मेनकुदळे सर हे आपल्या विषयामध्ये आणि आपल्या गेममध्ये खूप मोठे आहेत. जसे आमचे जाधव सर कबड्डी आणि खो खोमधले मास्टर आहेत. आदरणीय मेनकुदळे सर हे क्रिकेटचे तर महागुरू आहेत. आमच्या इतर यांना परळीचा सचिन मला तेंडुलकर वाटतं म्हणायला काही तो हरकत नाही. रणजीमध्ये सिलेक्ट झालेला हो बहुतेक. हो, रणजीमध्ये सिलेक्ट झालेला होता, पण ते आमचे परळीचे महागुरूच म्हणावं लागतील ते क्रिकेटच्या बाबतीत. की क्रिकेट ही जी आहे सुरुवात परळीमध्ये खरं तर त्यांनीच आणली आणि त्यांच्याच योगदानामुळे असे भारतीय संघातले मोठमोठे क्रिकेटपटू परळीमध्ये येऊन गेले. तर मला 5 वर्षाच्या अनुभवामध्ये मला सांगता येईल की आपल्या शाळेचं मॅनेजमेंट इतकं उत्कृष्ट आहे हो, नक्कीच. आणि त्याचप्रमाणे तो प्रिन्सिपल आहेत गजानन सर, पूर्ण शाळा सांभाळतात. गजानन सर खूप चांगले प्रिन्सिपल तर आहेतच. हां. त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या आमचे जे आहेत शाळेचे संस्थाचालक आदरणीय श्री तोतला साहेब, हां, विजय खूप चांगले. तोतला साहेब, रवी सर आहेत, ऋतू तोतला मॅडम आहेत. ह्या खरंच खूप चांगलं उत्कृष्ट मॅनेजमेंट सांभाळतात. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली शाळा अजून उत्तुंग भराभरी घेत आहे. खूप आपल्याला अनुभव भेटला आहे शाळेमध्ये. मला 5 वर्ष झालं
कधी असं वाटलं नाही की मी कुठं बाहेर गावी मतलब घरातल्यासारखं असल्याने मला शाळा वाटली. कारण इथं विद्यार्थी इतके टॅलेंटेड, प्रत्येक गोष्ट इंग्लिशमध्ये शाळेत बोलतात. कारण इंग्लिश नक्की. आमच्या शाळेमध्ये नक्कीच इंग्लिश या विषयाचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीनं घेतला जातो. विद्यार्थी आमच्या शाळेचे इंग्लिश टू इंग्लिश कन्व्हर्सेशनमध्ये खूप छान आहेत. यात तर काही वादच नसतो. हो. चला नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. आता आमच्या शाळेची 3 तारखेला गॅदरिंग आहे. हो नक्की. काही व्हिडिओ आपण सुद्धा- तुम्हाला सांगू शकतात ना, तुम्ही बोलू आमचा शकता. सुद्धा या गॅदरिंगला आपण सुद्धा सर्वांनी यावं, वेळात वेळ काढून. गॅदरिंगची तारीख सांगू शकता? नाही, तारीख अजून काही डिक्लेअर झालेली नाही. नक्कीच आम्ही पुढच्या एपिसोडमध्ये आमच्या शाळेची गॅदरिंगची डेट जाहीर करू. धन्यवाद. धन्यवाद.